सरकारमधील मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढतच चालल्यात। एकीकडे त्यांचा मुलगा सिद्धार्थ याच्यावरती झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर आता दुसरीकडे एका हॉटेल खरेदीच्या व्यवहारावरून किंवा त्या एकूणच प्रकरणावरून शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत याच विषयांवरती बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। ते देखील संभाजीनगरचे आहेत आणि वस्तुस्थिती त्यांनाही खूप माहिती आहे असं देखील कळतंय। साहेब, काय सांगाल, हा जो हॉटेलचा व्यवहार आहे ज्याच्यावरनं काल संजय राऊतांनी ताशेरे ओढलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, 67 कोटींचं हॉटेल शिरसाट विकत घेत असल्याचं सांगितलं जात आहे। या हॉटेलची किंमत 2011ला 110 कोटी रुपयाच्या वर काढलेली आणि 11 ते 25 किंमत कमी होत असती का जास्त होत असती? मला असं वाटतं एखाद्या वेड्याला जरी विचारलं 2011ची किंमत आणि 2025च्या किंमतीत फरक पडत असतो। 110 कोटी 11ला असताना 2025ला त्याची किंमत आता 67 कोटी, 47 कोटी आणि 16 कोटी अशी काहीतरी झालेली आहे। एखाद्याला कस्टमर किंवा त्याचा लिलाव होत नाही म्हणून ती कवडी मोल किमतीने विकायची का, हा एक प्रश्न निश्चित याच्यामध्ये उभा राहतो। आणि म्हणून ओव्हरऑल मी या सगळ्याचा पूर्ण नाही पण बराचसा अभ्यास केला। पूर्णपणे मी कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत तेही मी वाचले, यातले शेअर होल्डर्स यांची भूमिका काय ही वाचली, मालक कोण त्यांची भूमिकाही वाचली आणि आता जे ऑक्शन झालं ते मी बघितलं। तर हे ऑक्शन पूर्णपणे कोणाला तरी हे देण्यासाठी काढलेलं ऑक्शन सहज दिसतं। हे ऑक्शन प्री प्लांटेड आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि काय त्याच्याबद्दल संदर्भातले पुरावे आपल्याकडे आहेत? सध्या अनेक पुरावे माझ्याकडं। एक तर सगळ्यात आधी आमचा जो तिथला जो SDM आहे, मला तर वाटतं त्याला एवढीच कामगिरी सरकारच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं, महसूल खात्याच्या वतीनं दिलेली होती असं दिसतं। कारण त्यांनी जे पत्र लिहिलं की सदर ऑक्शन करताना राज्य स्तरावरच्या 2 वर्तमानपत्रात बातमी द्यावी, एवढा हुशार तो, बातमी द्यावी, जाहिरात द्यावी म्हटलं पाहिजे, त्यांनी बातमी द्यावी म्हटलं। त्यांनी अशा पद्धतीनं 30/4/2025ला पत्र हे जिल्हा प्रसिद्धी अधिकाऱ्याला दिलेलं आहे। माझं त्याला आव्हान आहे, चॅलेंज आहे की कोणत्या 2 राज्यस्तरीयवरच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी जाहिरात दिली? 2 एखादं नाव सांगू शकतील ते, पण डायरेक्शन त्यांनी दिलेलं आहे की 2 राज्यस्तरावरचे। आता राज्यस्तरावरची व्याख्या मला असं वाटतं फार काही कोणाला सांगण्याची गरज नाही, परंतु माझा हा प्रश्न आहे की 2 कोणत्या राज्यस्तरीय वर्तमानपत्रात त्यांनी जाहिरात दिली? एक। दुसरी गोष्ट, कोर्टाच्या डायरेक्शनमध्ये ज्यांना कोणी या बीडमध्ये यायचं आहे त्याच्या खात्यात काय असलं पाहिजे, किती रक्कम असली पाहिजे किंवा त्याचं उत्पन्न किती असलं पाहिजे हे पण सुस्पष्ट मला असं वाटतं उल्लेख केलेला दिसतो। अजून त्याचं पूर्ण मला वाचन बाकी, माझ्याकडे बऱ्याच फाईल्स आहे त्याच्या, मी सगळं जमा केलेलं आहे, पण बारकाईनं मला वाटतं त्याच्यातलं फायनान्स क्षेत्रातलं किंवा त्या याच्यातलं एखादा CA म्हणा किंवा फायनान्समधला किंवा ज्याला बिडिंगचं वगैरे नॉलेज, मला काही याच्यातलं नॉलेज नाही आहे जास्त, कारण हे धंदे आम्ही करतच नाही। माझ्याकडे जी प्रिलिम माहिती दिसते की सिद्धांत, आता संजय शिरसाट काल परवा बोलले की याच्यात 5 पार्टनर आहे या कंपनीत। माझं म्हणणं आहे त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी 5 पार्टनरचे नाव डिक्लेअर करावे, सांगावे कोणते, आणि ही कंपनी जी आहे कधी रजिस्ट्रेशन झाली सांगावी, आणि झाली का नाही झाली हेही सांगावं। कंपनी रजिस्टर झाली का नाही झाली, झाली असेल तर 5 पार्टनर कोण आहे सांगावं। कारण माझ्या माहितीप्रमाणे याच्यात सिद्धांत शिरसाट आणि विजया शिरसाट हे 2च पार्टनर याच्यामध्ये दिसतात। माझ्याकडे त्याचे पेपर्स आहे सगळे की याच्यात हे 2च याच्यात पार्टनर दिसतात। याच्यात लिहिलेलं पूर्णपणे सिद्धांत मटेरियल्स अँड काय सप्लायर आहे, सिद्धांत संजय सिसोट व
विजया संजय शिरसाट, शॉप नंबर 109, कैलास मार्केट. आता याचं ऑफिस तिथं तर त्यांचं संपर्क कार्यालय, या सिद्धांत मटेरियल बॉक्सचं तिथं काही ऑफिस दिसत नाही, तुम्ही तपासलं पाहिजे. आणि MPID ॲक्टनुसार त्यांनी म्हटलेलं आहे, हे लिलाव करण्याच्या विषयी बोललेलं आहे. पण संजय शिरसाट परवा बोलले, ते खोटं बोलतात, ठासून बोलतात. आणि म्हणून माझं शांततेत त्यांना चॅलेंज आहे की 5 पार्टनर कोण आणि ह्या 5ची आर्थिक स्थिती काय. कारण सिद्धांत शिरसाटची सुद्धा आर्थिक स्थिती काय याच्यात त्यांनी इन्कम टॅक्स या वर्षीचं दिलेलं आहे. सिद्धांतचं माझ्या माहितीप्रमाणे या वर्षीचं त्यांनी 2 ऑक्टोबर 2024ला जे सबमिट केलं त्यात 59,10,690 त्यांचं उत्पन्न दाखवलेलं आहे. 59,10,000 ज्याचं उत्पन्न आहे तो 67 कोटीची हॉटेल कशी घेणार. त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण केलेलं आहे की 5 पार्टनर्स आहेत, बँकांकडनं आम्ही कर्ज घेणार आहोत आणि त्यानंतरची पुढची प्रोसिजर आहे याची माहिती असायला हवी. ज्यांनी आरोप केले त्यांना, मला वाटतं त्यांना फार सर्वज्ञ आहेत ते. माझं साधं म्हणेन 5 पार्टनर कोणी जरा सांगा ना, बाकी काहीच बोलत नाही मी. 5 पार्टनर कोणी सांगा, कोर्टाचे डायरेक्शन काय आहे, तुमच्या खात्यात तुमची आर्थिक स्थिती काय असली पाहिजे. उद्या कोणी येईल ज्याच्या खात्यात 5 लाख आहे आणि तो बिल्डरमध्ये उतरल आणि घेईल 67 कोटीचं, असं थोडी जमेल. त्याच्यात ती ताकद पण पाहिजे ना आर्थिक. बँकेच्या कर्जाच्या बरोबर म्हणजे आयजीच्या जीवावर पाहिजे थोडी असते. असे तर लोक हेच धंदे करतील, मग तर हे बँकेलाही फसवणं झालं आहे. असं थोडी होतं. तो एक पिक्चर होईल ना, तो भास्कर वाघचा पिक्चर, तसंच होईल. ते एक पिक्चर आता नेटफ्लिक्सवर आलेला आहे भास्कर कोणता तरी, त्याच्यातही असंच आहे. मग तुम्ही तेच धंदे करणार का. म्हणजे तुम्ही करायचं काही नाही, तुमच्याकडे 1 रुपया नाही, तुम्ही लिलावात विचारायचं, लिलाव घ्यायचा, बँकेकडून कर्ज घ्यायचं आणि हे करायचे. कोणी धंदे सांगितले. तुमची ती आर्थिक स्थिती पण असली पाहिजे. 5 पार्टनर कोण आहे मला सांगा. परवा माननीय संजय शिरसाट सांगितले आम्ही 3-3 कोटी करू, तर तुमच्या खात्यात 3 कोटी आहे का या 5 लोकांच्या, हे पण पाहावं लागेल. कोर्टाने काय सांगितलेलं आहे, तुमची आर्थिक स्थिती काय असावी. जरा अजून आता तुम्ही प्रिलिम आत्ताच आले, मी तर आणखी डिटेल्स उद्या परवा बोलणार आहे सोमवार मंगळवारी, की याच्यात कोर्टाचे डायरेक्शन्स काय आहे की तुमची आर्थिक स्थिती जो बिल्डिंगमध्ये उतर नाही तर असंच कोणी रस्त्यावरचा माणूस उतरेल आणि घेऊन टाकेल हॉटेल बिल्डिंगमध्ये मी उतरतो असतो. एक मराठी माणूस कुठेतरी व्यवसायात उतरतोय, मग एवढं दुःख का होतंय असा देखील प्रश्न ते उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. एका मराठी माणसाबद्दल बोलताना तुम्हाला काय वाटत नाही का, असा देखील ते प्रश्न करतायत. ज्याची हॉटेल आहे तो कोण आहे, तोही मराठीच आहे ना. ज्याची हॉटेल आहे तोही मराठीच आहे ना. मराठी माणसाने व्यवसायाने करावा, पण मराठी माणसाने प्रामाणिकतेचा गुण ठेवावा. मराठी माणसाने इमानदारीने सगळ्या गोष्टी कराव्या, बेईमानी करू नये, सत्तेचा मिसयूज करू नये. असं पण मराठी माणसाने वागणं आवश्यक आहे. नुसतं मराठी माणसांकडे लूटमार करायची आणि खूप मोठा व्यवसाय करायचा असं कोणी सांगितलेलं आहे का. आता दुसरे 2 बिल्डर आहे, कोण आहेत ते. एक लक्ष्मी निर्मल काहीतरी नाव आहे आणि एक कल्याण टोल आहे. कल्याण टोलवाला इंदोरचा माणूस आहे, आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काम करतो. मी तर म्हणतो त्याला बळजबरी याच्यात उतरवलं असेल, कारण त्याचा व्यवसाय का. टोलचा माणूस आहे, त्याचा हॉटेल का व्यवसाय का. दुसरा माणूस आहे तो लक्ष्मी निर्मल अविनाश पाटील, ठीक आहे हॉटेल व्यावसायिक आहे, पण त्याची पण आर्थिक स्थिती काय सध्या मी ती पण बघितली. त्यांची पण आर्थिक स्थिती बघितली. अविनाश पाटलाची 6,16,98,000 त्यांच्याकडचं इन्कम आहे आत्ताच्या या 24-25चं. जर 6 कोटी तर तुम्ही 66-67 कोटी कुठून घेऊ शकता. माझा बेसिक हा प्रश्न आहे. अविनाश पाटलांचा मी बघितलं, कल्याण टोलवेजवाला तर इंदोरचा आहे, तो तर रस्त्याचे काम करणार आहे, रस्त्याचे काम करणार आहे, तो काय हॉटेल व्यवसायातला नाही आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ही कंपनी 5 पार्टनर कोण, ही कंपनी रजिस्टर कधी झाली. आता सिद्धांत शिरसाट माझ्याकडे त्यांचं 2024चं निवडणुकीचं पत्र आहे भरलेलं. याच्यात तर काहीच लागू नाही लिहिलेलं आहे त्यांनी, नॉट ॲक्लिव्ह लिहिलेलं आहे सिद्धांत शिरसाटचं. मग 23 ऑक्टोबर 2024चं ॲफिडेविट आहे, या दिवशी काहीच ॲप्लिकेबल नाही आहे तुमचं, आणि मे 2025ला तुमचं 67 कोटीचं कसं करू शकता तुम्ही. नाही तर मग याच्यात तरी हे तरी चूक आहे तुमचं ॲफिडेविट, किंवा ते तरी चूक आहे, दोन्हीपैकी काहीतरी चूक असेल तुमचं. चला याच्यात दाखवलं नसेल तुम्ही, हा स्वतंत्र निवडणुकीचा मुद्दा आहे, याचं तुम्ही ॲफिडेविट बघा,
सिद्धांत शिरसाट 19चं पण ॲफिडेविट आहे माझ्याकडं, मान्य संजयजी शिरसाट यांचं. त्यावेळेस सिद्धांतच्या नावावर काही ना काही आहे, 5-25 लाख का होत नाही. 2024ला तर शून्य आहे. एकूणच शिरसाट यांच्या कायमच प्रत्येक गोष्टीची चर्चा होते, ती म्हणजे मग घर असो किंवा आता हे हॉटेलचा लिलाव असो. आता एकूणच अडचणी या वाढताना पाहायला मिळतात. आपण काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहात का विरोधी पक्षनेते म्हणून? मला मागणी करण्याची गरज नाही आहे. हा जो विषय व्यक्तिगत त्यांनी काय करायचं करावं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. सार्वजनिक म्हणण्यापेक्षा कोर्टाने आदेश दिलेला आहे, याचं टेंडर निघतं. टेंडर निघालेलं आहे, टेंडर निघालेलं असताना जो बाजारभाव आहे त्या किमतीत त्यांना दिलं घ्यायचं त्यांनी घेतलं पाहिजे. तुम्ही मातीमोल किमतीनं, कारण हे जर करून मग ज्या लोकांनी कोर्टात गेले त्यांचा 1 रुपया पण निघणार. बँकेचंच देणं आहे, त्या जो कोण आहे त्याला बँकेचंच देणं आहे मोठ्या प्रमाणावर. माझ्याकडे त्याचे पण डिटेल्स आहेत. मग सत्तेचा कुठेतरी मिसयूज केला जातोय का? किंवा मंत्रींची जी पॉवर आहे, पालकमंत्रीपद आहे, त्याचा कुठेतरी मिसयूज केला जातोय का? हो, बिलकुल केला जातो. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात ना, माझं सरकार फार स्वच्छ आहे, भ्रष्टाचारापासून मुक्त आहे, माझे अधिकारी फार इमानदार आहे, काहीतरी नंबर देतात ते 1 नंबर 2 नंबर 5 नंबर काहीतरी आम्ही हे करतो ना. हे सगळं धूळपेक आहे मान्य फडणवीस साहेब. आपले मंत्री कसे वागतात बघा. तुम्ही वागण्याचा प्रयत्न करत असाल, मान्य आहे, पण तुमचे मंत्री कसं वागतात तेही तुम्हाला बघावं लागेल ना. तुमचे मंत्री जनतेची लूट करतात आणि तुम्ही प्रामाणिकतेचं आव्हान देतात. हे पण धूळपेकपणा आहे, हा दुटप्पीपणा होईल फडणवीस साहेबांचा. एकदा नाही, दोनदा नाही, तर हे 3 ते 4 वेळा तुम्ही म्हणत आहात की दुटप्पीपणा होतोय किंवा हो, फडणवीस सरकारचा फडणवीस सरकार आम्ही भ्रष्टाचारापासून मुक्त राहू. चला करा इन्क्वायरी याची. चांगलं चालू होतं, तिथं 150 कामगार काम करत होते, महिन्याला 4-5 कोटी रुपये ते हॉटेल देत होतं. त्या उत्पन्नातून आता काही पैसे जमा आहे कोर्टामध्ये, 10-12 कोटी सगळे गोष्ट. त्या लोकांचे पैसे देणं येतं. 150 लोकांच्या पोटावर तुम्ही मारलेलं आहे. आणि काय शिरसाट आले तर काय फार लगे मोठे तिथं काय दिवे लावणार आहे का मोठे? आणि म्हणून महसूल खात्याच्या यंत्रणेचा मिसयूज, मी बावनकुळे साहेबांनाही पत्र लिहिलं, देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलं, अजून दखल घेतली नाही. ही भारतीय जनता पार्टी म्हणते ना आम्ही भ्रष्टाचारापासून आहे, हे भ्रष्टाचार आहे, ही सगळी फाईल आहे माझ्याकडे सगळ्या दुनियेची. अजून मी याच्यात डिटेल्स गेलो नाही, अजून तर डिटेल्स मी काढणार आहे सगळ्या एक्सपर्टला बोलून. मी आज फक्त प्रिलिम बोलतोय. फक्त 5 पार्टनर कोण आहे शिरसाटांनी सांगावं, 5 पार्टनरची आर्थिक स्थिती सांगावी, कोर्टाने आदेश दिलेले असताना आपल्या खात्यात किती पैसे सांगावे. आणि जर तुमच्या खात्यात पैसे नसेल तर तुम्ही घेऊ कसे शकता? हे कोणी सांगितलं की माझ्या खात्यात पैसे नाही बँकेचं कर्ज घेणार? आणि हे कोणी सांगितलं? असं थोडी होत असतं. माझ्याकडे काही ना काही तर पाहिजे ना माझ्याकडे या सगळ्या विषयात. चौकशीची मागणी करणार? चौकशी नाही, या सगळ्या याला स्थगिती दिली पाहिजे. चौकशी काय करायची? सगळं समोर आहे. चौकशी काय? 7 वेळा हा व्यवहार मोडल्याचं ते देखील म्हणतात. कोण? तुम्हाला काय माहिती मोडला का नाही मोडला? टेंडर निघाले. मग मला सांगा, हे दोन्ही टेंडर त्यांना सपोर्टिंग टेंडर आहे, सारख्या अमाऊंट आहे जवळपास. येऊ द्या ना 3 टेंडर, स्पर्धा होऊ जाऊ द्या ना, असं माझं म्हणणं आहे. मग होऊन जाऊ दे स्पर्धा. द्या मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या पेपरला, देशातल्या पेपरला द्या, टाइम्सला द्या, एक्सप्रेसला द्या, हिंदूला द्या, लोकसत्ताला द्या, महाराष्ट्र टाइम्सला द्या, अशा पेपरला जाहिराती द्या ना. येऊ द्या ना, स्पर्धा होऊन जाऊ द्या ना. मग तुम्ही कोणत्या पेपर दिलं, कोणता लोकमानस का काय नाव आहे, लोक टाइम्स कुठं पेपर आम्हाला माहीत पण नाही, त्याच्यात जाहिरात आली म्हणे. तुम्ही द्या ना. जर तुमचा अधिकारी म्हणतो राज्यस्तरावरच्या पेपरला द्या, तर माझं म्हणणं आहे या जागेचा व्हॅल्यू 100 कोटीच्या वर आहे तर नॅशनल पेपरला येऊ द्या, बिडिंग होऊन जाऊ द्या ना, स्पर्धा होऊ द्या. सर्व संशयास्पद. तर आपण पाहिलं की ज्या आरोप संजय शिरसाट यांच्यावरती हॉटेल खरेदी संदर्भात करण्यात आलेले आहेत हे सर्व संशयास्पद आहेत आणि याची चौकशी खरं तर व्हायला हवी. याबाबत स्वतः दानवे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देखील पत्र लिहिलेलं आहे आणि हा संपूर्ण जो व्यवहार आहे हा स्थगित करण्यात यावा असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि संगारेसह मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.